गेल्या आठवड्यात केरळच्या कोची शहरातील सेंट रीटा पब्लिक स्कूलमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला। 8वीत शिकणारी एक विद्यार्थिनी अचानक शाळेत हिजाब परिधान करून आल्यानं अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला 2 दिवसांची सुट्टी जाहीर केली। ही सुट्टी 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी होती। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। सध्या कोची शहरात तणावपूर्ण शांतता असून हे प्रकरण थेट न्यायालयात गेले। केरळमध्ये पुन्हा हिजाबच्या वादाला तोंड फुटल्यानं अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे। ही घटना पूर्वनियोजित आणि चिंताजनक असल्याचं भाजपनं म्हटलंय। हा प्रकार नेमका घडला तरी कसा? शाळा प्रशासनाचं म्हणणं काय त्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। कोची शहरातील सेंट रीटा पब्लिक स्कूल या खासगी शाळेत इयत्ता 8वीत शिकणारी विद्यार्थिनी अचानक शुक्रवारी हिजाब परिधान करून आल्यानं हा वाद निर्माण झाला। विशेष बाब म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून ही विद्यार्थिनी नियमितपणे शाळेच्या गणवेशात येत होती। मात्र गेल्या आठवड्यात तिने हिजाब परिधान करून शाळेत हजेरी लावली। त्यावेळी शाळा प्रशासनानं हे गणवेश धोरणाचं उल्लंघन असल्याचं सांगत विद्यार्थिनीला समज दिली। आम्ही विद्यार्थिनीला शाळेत हिजाब घालून येऊ नकोस अशी प्रेमाने समज दिली होती। शिक्षकांच्या विनंतीला या विद्यार्थिनीने मानही दिला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची आई शाळेत आली आणि आम्हाला तुमचे मान्य नसलेले नियम आम्ही पाळणार नाही असे सांगून गोंधळ घालू लागली, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी माध्यमांना सांगितले। मुख्याध्यापकांनी पुढे सांगितलं की विद्यार्थिनीच्या आईने गोंधळ घातल्यानं काही काळ शाळेच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। शिक्षकांनी त्यांची समजूत काढली आणि प्रकरण शांत झालं। 10 ऑक्टोबर रोजी या वादाला आणखीनच हवा मिळाली, कारण संबंधित विद्यार्थिनी पुन्हा हिजाब परिधान करून शाळेत आली होती। यावेळी शिक्षकांनी तिला वर्गात येऊ न दिल्यानं विद्यार्थिनीचे पालक आणि इतर मंडळींनी शाळेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान परिसरात हिजाबच्या मुद्द्यावरून 2 गट पडले। त्यातील एका गटानं शाळेच्या भूमिकेचं समर्थन केलं तर दुसऱ्या गटानं त्यावर तीव्र आक्षेप घेतला। वाद अधिकच वाढल्यानं घटनास्थळी पोलीस दाखल झाले। घडलेल्या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देताना विद्यार्थिनीने एका माध्यमाला सांगितलं की शाळेत मला हिजाब घालण्याची परवानगी दिली जात नाही। मी हिजाब परिधान करून आल्यानंतर शिक्षकांनी मला प्रवेशद्वारावरच उभं केलं। जोपर्यंत शाळेच्या गणवेशात येत नाहीस तोपर्यंत तुला प्रवेश मिळणार नाही असं त्यांनी मला सांगितलं। त्यातील काही शिक्षक तर माझ्याशी अतिशय उद्धटपणे बोलले। माझ्या अधिकारांवरच गदा आणल्यानं यापुढे मी संबंधित शाळेत शिक्षण घेणार नाही। विद्यार्थिनीला शिक्षकांनी शाळेत प्रवेश न दिल्यामुळे विशिष्ट समुदायातील लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला। काहींनी तर थेट शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थिनीला हिजाब परिधान करण्याची परवानगी मिळावी अशी जमावाची मागणी होती। या घटनेमुळे शाळेच्या आवारात मोठा तणाव निर्माण झाला। या वादाला बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप शाळेच्या पालक शिक्षक संघटनेच्या एका अधिकाऱ्याने केलाय। या सगळ्या मागे एसडीपीआयचा हात असून त्यांचे सदस्य हिजाबची सक्ती करण्यासाठी शाळेत आले आणि त्यांनी शिक्षकांवर दबाव टाकला, असे पीटीएचे सदस्य जोशी कैथावलपिल यांनी माध्यमांना सांगितलं। हिजाबवरून निर्माण झालेला वाद चिघळल्यानंतर अखेर शाळा प्रशासनाला 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी 2 दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली। शाळेच्या मुख्याध्यापिकेने जाहीर केलेल्या पत्रकाची प्रत समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या वादाची माहिती बाहेर आली। गणवेशाचे पालन न करणारे विद्यार्थिनी, तिचे पालक आणि शाळेबाहेरील काही व्यक्तींकडून वाढलेल्या दबावामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक मानसिक तणावाखाली गेले आहेत। या पार्श्वभूमीवर पीटीएच्या कार्यकारी सदस्यांची चर्चा करून शाळेला 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर हेलिना अल्बी यांनी पत्रकात दिली। संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या व शाळा व्यवस्थापनाच्या अधिकारानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, शाळेत प्रवेश करण्याआधीच आम्ही ती विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना गणवेशाबद्दलची स्पष्टपणे माहिती दिली होती। आमची शाळा 1998 पासून कार्यरत असून असा वाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे। विद्यार्थिनीचे पालक आणि काही लोकांनी शुक्रवारी शाळेत येऊन गोंधळ घातला, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी तणावाखाली असल्याने आम्हाला 2 दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली। त्यांनी माध्यमांना सांगितले की विद्यार्थिनी हिजाब घालून आल्यानंतर शाळेनं तिच्या वडिलांना बोलावून घेतलं, मात्र ते आपल्याला समुदायातील काही लोकांबरोबर शाळेत यायचं आहे असं सांगून त्यांना घेऊन आले। त्यांनी शिक्षकांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली। वर्ग सुरू असताना ते आमच्याबरोबर आक्षेपार्ह भाषेत बोलत होते। पीटीए अध्यक्ष जोशी यांनी या वादामागे अतिरेकी घटकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला। तक्रारदार विद्यार्थिनीने जून 2025 मध्ये शाळेत प्रवेश घेतला होता आणि 6 ऑक्टोबरपर्यंत तिने शाळेच्या गणवेशाचे नियमित
पालन केलंय। या शाळेतील 450 पैकी 177 विद्यार्थिनी मुस्लिम असून त्यांना गणवेशाबद्दल कोणताही आक्षेप नाही। फक्त 8वीत शिकणारी विद्यार्थिनी मुद्दामहून हिजाब परिधान करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते। तिच्या या कृत्यामागे अतिरेकी घटकांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे। शाळेत आंदोलन करणारे लोक स्थानिक नव्हते असा दावा जोशी यांनी केलाय। दुसरीकडे विद्यार्थिनीच्या पालकांनी मात्र आमच्या मुलीने शाळेच्या गणवेशाचे कोणतेही उल्लंघन केलं नसल्याचा दावा केलाय। गेले 4 महिने ती स्कार्फ बांधून शाळेत जात होती, पण तिने तो हिजाब प्रमाणे पिन केलेला नव्हता। तिची आई गणवेशाच्या नियमांबद्दल चर्चा करण्यासाठी अनेकदा शाळेत गेलेली आहे। जेव्हा मी मुख्याध्यापकांबरोबर चर्चा करण्यासाठी गेलो तेव्हा शालेय समितीच्या सदस्यांनी मला हीन वागणूक दिली असे विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले। मुलीला हिजाब घालण्याचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही अनेकदा शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता। जर माझ्या मुलीने हिजाब घातला तर गणवेशाच्या नियमांचं उल्लंघन कसं होईल असा प्रश्नही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय। हिजाबचा हा वाद उफाळून आल्यानंतर शाळा प्रशासनानं केरळ उच्च न्यायालयात धाव घेऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली। सोमवारी न्यायालयानं शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अंतरिम पोलीस संरक्षण देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले। या वादाने केरळच्या राजकारणात मोठं राजकीय वादळ निर्माण झालंय। या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्यात। भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी हिजाबच्या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। हा वाद नियोजित असून 100% घडवून आणलेला आहे। त्याद्वारे राजकीय संस्कृतीची आणि सामाजिक रचनेची चाचणी घेतली जाते। या नाट्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आम्हाला संशय आहे। काँग्रेसने अतिरेकी शक्तींसमोर शरणागती पत्करली आहे। एका बाजूला ते संविधानाविषयी बोलतात आणि दुसऱ्या बाजूला जमाते इस्लामी सोबत हातमिळवणी करतात अशी टीका चंद्रशेखर यांनी केली आहे। दुसरीकडे काँग्रेसने भाजपचा हा दावा फेटाळून लावलाय। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वादावर लक्ष केंद्रित करून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं काँग्रेसच्या खासदाराने म्हटलंय। केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी शाळांचा गणवेश धोरणांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेच्या गणवेशाचे पालन करायला हवे। पालक आणि विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा व्यवस्थापनाला सहकार्य केले पाहिजे। इतर राज्यांप्रमाणे केरळमध्ये पेहरावावरून वाद निर्माण होता कामा नयेत असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान हिजाबचा हा वाद लवकरच शांत होण्याची शक्यता आहे। संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांनी नियमानुसार आपल्या मुलीचे शिक्षण त्याच शाळेत सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांनी माध्यमांना दिली आहे। मंगळवारी शाळा अधिकारी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान हा वाद सोडवण्यात आला। सर्वांनी माघार घेतल्याने समाजात जातीय सलोख्याचा मजबूत संदेश गेलाय असंही ते म्हणाले। याआधी महाराष्ट्रातील कल्याण शहरातील जुनी आणि प्रसिद्ध श्रीमती केसी गांधी या शाळेनं शाळेतील विद्यार्थिनींना कपाळाला टिकली, हातात बांगड्या घालण्यास मज्जाव तर विद्यार्थ्यांना हातातला गंडा, कपाळाला टिळा लावण्यास बंदी केल्याचा फतवा काढल्यानं विद्यार्थिनींसह पालकांमध्ये अस्वस्थता होती। या फतव्याद्वारे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि ह्या प्रकरणात एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती, तर दुसरीकडे शिक्षण विभागाने शाळेला नोटीस पाठवून खुलासा मागवला होता। शाळेत असा कधीही प्रकार घडला नव्हता। आता विद्यार्थिनी शाळेत जाताना कपाळाला टिकली लावून हातात बांगड्या घालून गेल्या। विद्यार्थ्यांनी हातात गंडा घातला, कपाळाला गंधटिळा लावलेला असला तर त्यांना तात्काळ शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्या कपाळावरील गंध टिळा पुसून काढला जातो। कपाळावरची टिकली, हातामधील बांगड्या काढून टाकण्यास सांगितलं जातं। अशा तक्रारी विद्यार्थ्यांसह पालकांनी केल्यात। अशी प्रकरणं शाळेतून हल्ली फार ऐकायला येतात। यावर सरकारनं सुद्धा लक्ष घालून सर्वांनाच एकच नियम घालून देण्याची गरज निर्माण झाली आहे। शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवर असलेला अशा धार्मिक गोष्टींचा दबाव किंवा त्या गोष्टी पाळू नको म्हणत शाळेनं घातलेला दबाव या दोन्ही विषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।